नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीमध्ये आपण लेखी परीक्षा दिली, मुलाखती दिल्या, टायपिंगच्या एक्झाम्स दिल्या, काही जणांनी स्वच्छता चाचणी दिली, स्वच्छता व क्रियाशीलता चाचणी, आणि शेवटी आतापर्यंत काही जिल्ह्यांचे उमेदवार हे निवड व प्रतीक्षा यादीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. पण या ठिकाणी मला बऱ्याच ठिकाणी कोणताही व्हिडिओ टाकला की खाली कमेंट्स येतात की सर यादी कधी लागणार, निवड यादी व प्रतीक्षा यादी का लागणार, एवढा विलंब का होत आहे. तर या ठिकाणी मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की ज्या जिल्हा न्यायालयाच्या निवड व प्रतीक्षा यादी लागायला थोडा विलंब लागत आहे, तर त्या ठिकाणी मित्रांनो एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की त्या ठिकाणी थोडे टेक्निकल प्रॉब्लेम आले होते. याद्या ज्या तयार केल्या होत्या त्यामध्ये चुका होत्या. म्हणजे उमेदवार असे सिलेक्ट केले होते की ज्यांचं जाहिरातीमध्ये नमूद होतं की 28 मार्च 2018पर्यंत त्यांनी त्या पात्रता ग्राहक धारण केलेल्या पाहिजे होत्या, पण त्यानंतर धारण केलेल्या होत्या, म्हणजे जाहिरातीच्या दिवशी नंतर त्यांनी त्या पात्रता मिळवलेल्या होत्या. त्यामुळे त्यांचं जे अपॉइंटमेंट आहे निवड यादीतलं ते कॅन्सल केलं. ते कोणी तर हायकोर्टाने, कारण हायकोर्टाकडे जिल्हा न्यायालयाने बनवलेल्या याद्या हायकोर्टाकडे जातात आणि ते सँक्शन करतं आणि तिथे त्यांना ह्या चुका निर्देशनात आल्या. त्यांनी पुन्हा याद्या दुरुस्त करण्यासाठी त्या जिल्हा न्यायालयाकडे पाठवल्या. आता जिल्हा न्यायालयाला पुन्हा त्या याद्या दुरुस्त करून पुन्हा हायकोर्टाकडे पाठवायच्या आहेत आणि त्यानंतर ती यादी प्रसिद्ध केली जाईल. या ठिकाणी मित्रांनो आपण पाहत असताल की एक मी पत्र दाखवलेलं आहे की एक उमेदवार होता आणि त्या उमेदवाराचं या ठिकाणी सिलेक्शनसुद्धा झालेलं होतं निवड यादीमध्ये. आणि त्या ठिकाणी पण नंतर जेव्हा हायकोर्टाकडे ती यादी पाठवली त्यावेळेस त्यांच्या निर्देशनास आलं की त्यामधली बरीच डॉक्युमेंट ही जाहिरात ज्यावेळी तारखेला प्रसिद्ध झाली म्हणजे 28 मार्चला, त्या तारखेनंतर ती डॉक्युमेंट मिळवलेली होती. म्हणजे परीक्षा पास होण्याचा दिनांक हा जाहिरातीनंतरचा, प्रसिद्ध होण्यानंतरचा दिनांक होता. त्यामुळे मित्रांनो त्यांनी त्यांचे अपॉइंटमेंट लेटर कॅन्सल केले आणि पुन्हा त्या संबंधित जिल्हा न्यायालयांना पुन्हा नव्याने याद्या तयार करायला सांगितलेलं आहे. मित्रांनो या ठिकाणीच तुम्हाला दिसून येते की जाहिरातीच्या दिवशी म्हणजे दिनांक 28 फेब्रुवारी 2018 रोजी लघुलेखक निम्न श्रेणी पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेली नव्हती असे दिसून येत आहे. त्यामुळे तुमचं नाव या ठिकाणी वगळण्यात येत आहे असं सांगितलेलं आहे मित्रांनो. असे हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं आणि या ठिकाणी हे अपडेट मी पुराव्यानिशी या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. हे एका उमेदवाराला जे जिल्हा न्यायालय आहे त्यांनी पत्र पाठवलेलं आहे, त्यांना कळवलेलं आहे की तुमची जी अर्हता आहे ती दिलेल्या तारखेच्या नंतर तुम्ही ग्राह्य धारण केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला या निवड आणि प्रतीक्षा यादीमधून वगळण्यात येत आहे. आणि बऱ्याच जणांचं असं झालेलं आहे, त्यामुळे पुन्हा यादी बनवणं, पुन्हा हायकोर्टाकडे पाठवणं, त्यामुळे विलंब लागत आहे मित्रांनो. त्यामुळे पुन्हा 15 ते 1 महिन्याचा या ठिकाणी विलंब लागू शकतो ज्या जिल्हा न्यायालयाचे निकाल लागायचे राहिले आहेत त्या जिल्हा न्यायालयांसाठी. त्यामुळे 1 महिन्याचा साधारणतः तुम्हाला आणखी वाट पाहावी लागेल, तुम्हाला धीर धरावा लागेल 1 महिना, आणि त्यानंतर मित्रांनो निकाल तुमचा प्रसिद्ध करण्यात येईल. तर असंच अपडेट आहे मित्रांनो. यानंतर जरी आपल्या मनात काही प्रश्न शंका असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहा. व्हिडिओला लाईक व शेअर करायला